शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राकडून मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हुतात्मा स्मारक ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय असं या मोर्चाचं स्वरूप असणार आहे। या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे, त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। खरं तर पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चावर ठाम असल्यानं या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। मुंबई महानगरपालिकेकडे हा मोर्चा जाईल आणि जोवर मुंबई महापालिकेचे आयुक्त भेटत नाहीत तोवर हा मोर्चा हे आंदोलन सुरूच राहणार असं सुद्धा मराठी अभ्यास केंद्राने अशी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मराठी शाळांसाठी आक्रमक भूमिका मराठी अभ्यास केंद्राने घेतलेली आपण पाहू शकतो। तत्पूर्वी या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। यावेळी कोण कोण सहभागी आहे तर दीपक पवार हे या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी असल्याचं आपल्याला दिसतंय। धनंजय शिंदे या मोर्चामध्ये सहभागी आहेत, सोबतच अन्यही मंडळी आहेत। अभिनेत्री चिन्मयी सुमित या सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मराठी अभ्यास केंद्राकडून हे आंदोलन केलं जातं। मराठी शाळांसाठी आक्रमक भूमिका मराठी अभ्यास केंद्राने घेतलेली आहे। मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख असलेले दीपक पवार, धनंजय शिंदे, अभिनेत्री चिन्मयी सुमित ही सारी मंडळी या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहतोय। तर मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख सुद्धा यावेळी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय। सगळी लाईव्ह दृश्य आहेत जी आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। पोलिसांनी परवानगी नाकारलेली असली तरीही आपल्या मोर्चावर आपल्या आंदोलनावर सगळी मंडळी ठाम आहेत। पोलिसांची सुरू असलेली बातचीत आपण पाहतो। टप्प्याला आम्हाला आत बसवायचंय ना, जरूर बसवा, तुमचा चहा पिऊ आम्ही, असं नाही। महानगरपालिकेच्या पुढे आम्ही नियमानुसार करा, महानगरपालिकेच्या पुढे जाणार, गदराणींच्या ऑफिसच्या बाहेर ठिय्या देणार, तुम्हाला अरेस्ट करायचं असेल, डिटेन करायचं असेल तर करा आणि आम्ही तुम्हाला आमचं पत्र देणार। ही सगळी वादावादी आपण पाहिली, पोलिसांसोबत वादावादी सुरू आहे। खरं तर पोलिसांनी या आंदोलनाला या मोर्चाला परवानगी दिलेली नाहीये, मात्र तरीही आपल्या आंदोलनावर ही सगळी मंडळी ठाम आहेत। या सगळ्या मंडळींमध्ये मराठी अभ्यास केंद्राकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख असलेले दीपक पवार आहेत, सोबतच धनंजय शिंदे आहेत, अभिनेत्री चिन्मयी सुमित आहेत, गोवर्धन मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख सुद्धा यामध्ये सहभागी आहेत आणि या मोर्चाला आता सुरुवात झाली आहे।